कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदारी श्रीज्ञानदेव तुकाराम पार्वती पते हर महादेव सीताकांत स्मरण जय राम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय श्री गुरु साकरी महाराज की जय ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि विनायकं गृह्णोमि साकरे नाम विष्णुं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति सागरे संशुद्ध्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रदापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुतायतदुर्यस्य ज्ञानेश्वरस्तु प्रभानोत्तीर्णमेव श्रीरङ्गनाथं गुराय नमस्तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मोक्षणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावतीक्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदामविश्वम्। प्रश्न 23वा असा विचार कोणापासून होतो? उत्तर ईश्वर, वेद, गुरु व आपल्या अंतःकरण या चौघांच्या कृपेने हा विचार होतो. आपण काल आत्म अनात्मा यांचा भेद ओळखणे याला काय म्हणायचे? विचार. विचार शब्दाचं आपण बरंच असं विश्लेषण केलेलं आहे. चिंतनाचा विषय आत्मा पाहिजे, चिंतनाचा विषय काय पाहिजे की देव पाहिजे, त्याला काय म्हणायचे? विचार. चिंतनाचा विषय असेल तर त्याला विचार म्हणायचे नाही. ठीक आहे, मग पुढचा प्रश्न साहजिकच त्या ठिकाणी निर्माण होतो, असा विचार कोणापासून उत्पन्न होतो, कशामुळे उत्पन्न होतो? त्याचं चिंतन काल आपण बरंच केलं की ईश्वर कृपा, वेदशास्त्र, वेद किंवा शास्त्र ह्यांची कृपा, श्रीगुरूची कृपा आणि अंतःकरणाची कृपा, या चौघापासून काय आहे की त्या ठिकाणी आपल्याला आत्मनात्म विचार काय उत्पन्न होतो. खरं तर कालच आपण बोललो, कृपा दान जे आहे किंवा कृपा जी आहे ही सर्वात काय की श्रेष्ठ आहे. आपण दानाच्या संबंधी थोडा जर विचार केला, व्यावहारिक काही दान आहे आणि व्यावहारिक दानामध्ये एक नियम आहे. कुठला नियम आहे? तुम्ही कितीही कुणाला काही दान केलं तरी जो याचक असतो, घेणारा असतो, त्याची कधी तृप्ती होत नाही. हे बघा, आता हा पुरुषोत्तम मास आहे, त्याला दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतात? अधिक मास. आणि अगदी तिसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतात? धोंड्याचा महिना. या महिन्यामध्ये काय असतं? आता या महिन्यामध्ये जे नवीन जावई असतात त्या मुलीला आणायचं, जावायला आणायचं, कपडे वगैरे करायचे आणि मग काय करायचं की त्यांना त्या ठिकाणी जेवण खाऊ करून काही थोडंफार काय करायचं? दान करायचं. आता तुकोबराय सुद्धा म्हटलं की सालंकृत कन्यादान आणि पृथ्वीदानाच्या समान. अलंकारासहित जर कन्यादानी लग्न केलं, पृथ्वीदानाच्या समान काय लाभतं? पुण्य. ते घेणाराची तृप्ती होते गो. तृप्त झालेलं बघितलं तुम्ही जावाई नाही, तुमचा जावाई सोडून द्या, तुम्ही सुद्धा जावाईचा आहात. जावाई हा कधी तृप्त होत नाही. पोस्टाच्या पेटीसारखं त्याचं काय की तोंड असं उघडत असतं. आणि म्हणून कुठलंही दान केलं तरी जो याचक असतो, जो घेणारा असतो, त्याची कधी तृप्ती होत नाही, कधीच नाही. पूर्णता कधीच होत नाही. तुम्ही एखाद्यास वस्त्रदान करून बघा, एखाद्यास तुम्ही भूमिदान करून बघा, एखाद्यास तुम्ही पैसा दान करून बघा,
कधीच त्या घेणाराची तृप्ती होत नाही. ही व्यावहारिक दानामध्ये काय की या ठिकाणी फार मोठी काय की न्यूनता आहे, कमतरता आहे. थोडं आपण इकडे विद्यादानाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर विद्यादान हे बाकीच्या सर्व दानापेक्षा कसं आहे की श्रेष्ठ आहे. एखादा मृदंगाचार्य असेल आणि त्याने जर एक 50 विद्यार्थी तयार केले, 50 विद्यार्थी तयार केल्यानंतर त्याच्या काही त्या मृदंगाच्या विद्येमध्ये कमी होतं असं कधी नाही. आणि ज्याला ती विद्या दिली जाते ती विद्या कधीतरी त्या ठिकाणी महाराज नष्ट होते असं कधीच नाही. उरफाट ती विद्या घेतल्यानंतर गुरु ज्या मानाचा आहे त्याच मानाचा तो काय होऊ शकतो. पण तरी सुद्धा त्या विद्येमध्ये थोडी त्रुटीच आहे. आता मी तुम्हाला एक 10,000तून 5,000 दिले, 5,000 माझ्याकडे काय होतील कमी होतील. आणि जर मला समजा मृदंगाचे 200 बोल येत असेल, मी तुम्हाला जर 200 शिकविले तर माझ्याकडे 0 होईल असं कधी घडतं का? नाही. पण विद्यादानामध्ये काय काय गंमत काय आहे की जशी जशी मनुष्य त्या ठिकाणी विद्या घेत चालतो तर जो घेणार आहे की त्याच्याकडे त्या ठिकाणी अहंकार वाढत चालतो. आहे का नाही असा नियम? तुम्ही तुमच्या हाताखाली शिकविलेली मुलं पुढे जर ती मोठी झाली तर ते तसेच असतात का? त्यांना अहंकार येतो? बरं, अहंकार येतो त्यांना. अगोदर ते गुरुची सेवा करतात आणि नंतर त्यांना असं वाटतं की आता काय करायला पाहिजे की आपण आपल्याला कोणीतरी सेवित पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की पूर्वी परमार्थातील संपत्ती कोणती होती तर पूर्वी लोक परमार्थामध्ये पदार्पण केल्यानंतर, परमार्थाला आरंभ केल्यानंतर असं एखादं स्थळ शोधायचे किंवा अशी एखादी जागा शोधायचे किमान आपल्याला तिथे 2-3 वर्ष सेवा करण्याला काय की अवसर मिळेल. पहिली परमार्थातली ही खरी काय होती की साधन संपत्ती होती. परमार्थातील पहिलं काय होतं की वैभव होतं. जुन्या काळामध्ये अगदी 30-35-40 वर्षाच्या अगोदर की आपण आता समजा परमार्थ करायला लावलो, परमार्थाचा आरंभ केलेला आहे, तर आपल्याला कुठेतरी असं स्थळ मिळेल का? मग ती देवाची म्हणा किंवा संतांची म्हणा किंवा एखाद्या साधूची किंबहुना एखाद्या ग्रंथाची सेवा करायला 1-2-3 वर्ष आपल्याला काही त्या ठिकाणी अवसर मिळेल काय असं स्थळ पूर्वीची लोक काय करायची? शोधायची, पूर्वीची साधक वर्ग. आता तसं नाही. आता परमार्थात प्रवेश केल्यानंतर ते असं स्थळ पाहतात की 1-2 जण आपल्या सेवेत कोणी राहतील. आता काय झाला, हा एवढा मोठा काय झाला फरक झाला. कशासाठी बोलतो आपण की विद्या घेतली, त्या विद्येमुळे नकळत कमी पण अहंकार वाढत राहतो. आता ज्ञानदान श्रेष्ठ आहे. आता आपण हे बघा, हे ज्ञान जीवाचा उद्धार करणारं ज्ञान आहे. अपरोक्ष ज्ञान, परोक्ष ज्ञान अर्थात वेदांत तत्वज्ञान हे जीवाचा उद्धार करणारं काय की ज्ञान आहे. माऊली ज्ञानोबरांनी सांगितलं, वाचवणे ज्ञाने विने एके आणि उपाय करशी जितुके. पण आता या ज्ञानाच्या बाबतीमध्ये जर श्रवण करणारा अधिकारी असेल तर आणि तरच त्याचा काय होतो, थोडासा उपयोग होतो. काय होतो? उपयोग होतो. कसं आहे, कुठलाही नियम घेतला तर त्या नियमाला काय असतो? अपवाद असतो. कोणताही नियम घ्या तुम्ही, त्या नियमाला अपवाद हा असतोच. किंबहुना अपवादाशिवाय नियम नाही असा जरी नियम केला आपण तरी चालेल. कुठलाही नियम घेतला तरी त्या नियमाला काय की अपवाद आहे. पाऊस हा पावसाळ्यामध्येच पडत असतो, हा काय की नियम आहे. पण अपवादामध्ये उन्हाळ्यात कितीही वेळेस काय पडलेला पाहिजे आपण? पाऊस पडलेला बघितला. थंडी हिवाळ्यामध्ये सुटत असते, हा काय की नियम आहे. पण कधी कधी उन्हाळ्यातही थंडी वाजते, हा काय आहे की अपवाद आहे. असा कोणताही नियम घेतला तरी त्या नियमाला अपवाद आहे. हे बघा, भक्ती करायची असेल, योग करायचा असेल, चिंतन करायचं असेल, नामस्मरण करायचं असेल तर ह्याच्यासाठी मनुष्य शरीर लागतं, हा काय की नियम आहे. अर्थातच भगवंताची प्राप्ती करण्यासाठी मानवी शरीराची काय की निर्मिती आहे. म्हणजे मनुष्य शरीरामध्येच तुम्हाला भगवंताची प्राप्ती करता येते, हा काय आहे की नियम आहे. अपवाद सांगा बरं मला. हनुमंतराय हा अपवाद आहे. गरुड हे काय आहे की अपवाद आहे. संपाती नावाचा पक्षी हा काय आहे की अपवाद आहे. असे अनेक नियम आहेत. मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर त्याला इथे शरीर ठेवावंच लागतं, हा मृत्यूलोकाचा नियमच आहे.
काय देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूचे सोहळिया ना म्हणू नये धनंजयाचे यापरे. जन्माला आल्यानंतर 2 सोहळे त्याला त्या ठिकाणी त्याच्या दृष्टीस येतातच. त्याला नाही म्हणता येत नाही. एक जन्माचा सोहळा आणि दुसरा मृत्यूचा सोहळा. येथे नाही गुरु आले अवतार आणि येरते पामर ही बघितली. मग इथे जन्म घेतल्यानंतर हे शरीर ठेवावंच लागतं. हा मृत्यू लोकातील काय आहे की नियम आहे. अपवाद जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबार काय की त्याला अपवाद ठरले. तसं वेदांत शास्त्रामध्ये काही नियम आहे. त्या नियमास आतापर्यंत अपवाद नाही. गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अथी जैसे. सद्गुरु शिवाय गुरु शिवाय शिष्याचा उद्धार होऊ शकत नाही. हा जो नियम आहे या नियमाला आतापर्यंत काय नाही अपवाद नाही. हा पहिला नियम सांगितला. आणि दुसरा नियम सांगतो. वेदांत शास्त्रामध्ये आधी कार्यालाच या तत्वज्ञानापासून फल मिळतं हा नियम आहे. काय नियम आहे? आधी कार्यानेच जर याचा विचार केला तर त्याला याच्यापासून काय मिळतं की फल मिळते. अपरोक्ष अनुभूती ती हा काय आहे की नियम आहे. याला अपवाद नाही आतापर्यंत. व कोणी उठला आणि एखादा अनधिकार्यानं त्या ठिकाणी वेदांताचं चिंतन केलं आणि लागलीच त्याला अपरोक्ष अनुभूती आली असं कधीच नाही. हा असं घडेल. कसं घडेल? प्रथमतः तो अनधिकारी होता. नंतर त्याने त्या ठिकाणी श्रवण मनन निधिध्यासन केलं. पण शेवटचा टप्पा जो आहे तर अधिकारी असेल तर आणि तरच त्याला त्या ठिकाणी ह्या वेदांताची त्या अपरोक्ष अनुभूती येते. हा काय की नियम आहे. आणि याला आतापर्यंत काय नाही अपवाद नाही. म्हणून ब्रह्मज्ञान श्रवण करायचं असेल तर त्याच्यासाठी कोण लागतोय? अधिकारी लागतोय. खरं तर स्वानंद सुखनिवास श्रीरंगनाथ गुरुजी परभणीकर नेहमी बोलायचे, नेहमी सांगायचे काय की वेदांत शास्त्र हे क्षणार्धात जीवाचा उद्धार करणारं काय की शास्त्र आहे. अति वेगवान साधन उद्धारासाठी जर कुठलं असेल कोणतं आहे? वेदांत शास्त्र आहे. आता बाकीची जर तुम्ही साधनं बघितली, भक्ती करावी लागेल, तुम्हाला योग करावा लागेल, किंबहुना अंतकरणाची शुद्धता, अंतकरणाची स्थिरता, त्याच्यासाठी अनेक प्रकारची निष्काम कर्म निष्काम उपासना करावे लागतात. पण वेदांत शास्त्र श्रवण केल्यानंतर तो देव आहेस तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस. क्षणार्धात त्याचा काय होतं की त्या ठिकाणी उद्धार होतो. म्हणजे अति वेगवान परमार्थामध्ये उद्धार करणारं साधन जर कोणतं असेल, अति सत्वरतेने अतिशय लवकरात लवकर जीवाचा उद्धार करणारं साधन जर कोणतं असेल ते आहे अद्वैत तत्वज्ञान आहे. पण एक नियम आहे. कुठला नियम आहे? ज्या वाहनाला जास्त वेग असतो त्या वाहनाला अपघात होण्याची शक्यता सुद्धा कशी असते? जास्त असते. विमान हे आपल्याला 1-1.5 तासामध्ये औरंगाबादहून दिल्लीला नेऊन पोहोचवतं. अशा 48 कितीतरी तास लागते, 24 तास लागते दिल्लीला जायला रेल्वेने. वाहन आपल्याला तिथे लवकर नेऊन पोहोचवतं का नाही? पोहोचवतं. परंतु जसं रेल्वेला ह्या आपल्या एसट्यांना अपघात होण्याची शक्यता, कारण थोडा जरी प्रतिबंध आला तर त्या प्रतिबंधाला न झुगारता ते निघून जातात. आता समजा एसटी आहे किंवा रेल्वे आहे, रेल्वेच्या पुढे कधी म्हैस गेली अपघात होईल का? नाही. रेल्वेच्या पुढे एखादा मनुष्य गेला अपघात होईल का? नाही. हे जे विमानं असतात ना, तर या विमानाच्या पंख्यामध्ये एक छोटं पाखरू जरी गेलं तरी ते विमान काय होतं? कोसळतं. मला वाटतं या बाकीच्या वाहनात जर त्या ठिकाणी अपघात झाला किंबहुना थोडी वाचण्याची तरी शक्यता आहे किमान, पण विमानातून वाचण्याची शक्यता जवळजवळ नाही. तसं वेदांत तत्वज्ञान हे अनधिकार्यानं श्रवण करू नये. कधी कधी काय होतं माहिती आहे? अपघात होण्याची काय असते? शक्यता, दाट शक्यता. अपघात होत असतो आणि एकदा अपघात झाला ना लवकर वाचण्याची त्याच्यातून काय नाही की शक्यता. हे बघा तुम्ही रामचंद्र प्रभूचं विमान, महादेवाचं विमान कोसळलेलं कधी पाहिलं का? त्याच्यात पेट्रोल संपलं कधीच नाही. कोणत्याच पुराणामध्ये देवादिकांची विमानं कोसळलेली पाहिली नाही. का पाहिली नाही? विमानात बसण्याचा खरा अधिकार देवादिकांनाच आहे. आता मानव निर्मित हे झालं म्हणून याचे काय घडायला लागले? अपघात.
तसं वेदांत शास्त्र जे आहे ते वेदांत शास्त्र श्रवण करीत असताना पहिलंच प्रकरण येत असतं आपलं काय? अधिकारी. या वेदांत तत्वज्ञानाचा अधिकारी कोण आहे? मग वेदांत तत्वज्ञानाचा अधिकारी विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व या 4 साधनांनी जो युक्त तो या वेदांत ग्रंथाचा कोण आहे? अधिकारी आहे. सांगण्याचा हेतू आहे की आपण ज्ञान साधन हे श्रेष्ठ जरी असेल तर श्रवण करण्यासाठी विशिष्ट दर्जाचा काय लागतो? त्याला अधिकार. म्हणून ज्ञानदानामध्ये ही त्रुटी आहे, ही कमतरता आहे की श्रवण करणारा कोण लागतो? अधिकारी लागतो. कृपादानात असं कधीच नाही. कृपादानात समोरचा व्यक्ती अधिकारी आहे का अधिकारी नाही याचा विचार केला जात नाही. ज्याच्यावरती कृपा झाली तो कुठल्याही अधिकाराचा जरी असेल तर त्याचा तत्क्षणी उद्धार होतो. हे कृपादानाचं काय की महात्म्य आहे. होता तुमची कृपा पशु बोले वेद. गावाचा कुठला अधिकार होता का? नाही, उद्धार झाला. कितीतरी उदाहरणं तुम्हाला देता येईल की कृपादान करीत असताना म्हणून कृपा ही सर्वात काय आहे की श्रेष्ठ आहे. आणि त्या कृपेमध्ये आपण काल बघितलं किती कृपा झाल्या? 4. ईश्वर कृपा, वेद किंवा शास्त्र कृपा, श्रीगुरु कृपा आणि अंतःकरणाची कृपा. हे बघा, आताच आपण बोललो की ईश्वराची कृपा आपल्यावर होण्यासाठी वेद निष्काम कर्माचरण करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? वेद निष्काम कर्माचरण करायला पाहिजे आणि वेद निष्काम उपासना करायला पाहिजे. याचा अर्थ भक्ती करायला पाहिजे. भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. माऊली ज्ञानोबरांनी कितीतरी ओव्या दिल्या. म्हणून ती पूजे तुशलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी द्यायचे बसाय. म्हणून ईश्वराची आपल्याला काय व्हायला पाहिजे? कृपा व्हायला पाहिजे. ईश्वराची कृपा होण्यासाठी सतत भक्ती करायची. आता आपण व्यवहारामध्ये जर बघितलं तर एकांगी असं वर्ग होऊन राहिला. काही वेदांत शास्त्र शिकून राहिले ते म्हणतात भक्ती वगैरे काही आम्ही मानणार नाही. जे भक्ती त्या ठिकाणी करतात ते म्हणतात आम्ही वेदांत तत्वज्ञान वगैरे काही मानणार नाही. पण जोपर्यंत जीवाला अध्यास आहे तोपर्यंत त्याने ईश्वराची भक्तीचा परित्याग करू नये. परत बोलू का की आपल्याला जोपर्यंत देहाध्यास आहे म्हणजेच अहमाध्यास आहे, ममाध्यास आहे, तोपर्यंत ईश्वर भक्तीचा त्याने परित्याग करू नये. आणि एकदा अहममाध्यास गेला, अपरोक्ष अनुभूती आली तर मग तर त्याने ईश्वर भक्तीचा परित्याग करूच नाही. आता मग ईश्वर भक्तीचा परित्याग करायचा का आपल्याला? नाही. अगोदर जी भक्ती करायची ती आपल्याला ब्रह्मज्ञान होण्यासाठी, अपरोक्ष अनुभूती येण्यासाठी करायची. आणि त्याच्यानंतर जी भक्ती करायची ती जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद उपभोगण्यासाठी करायची. त्याचं कारण असं आहे, अर्थार्जन करीत असताना, पैसा कमवत असताना मनुष्याला त्या पैशाचा आनंद उपभोगता येत नाही. याचा तुम्हाला सर्वांना अनुभव आहे. एखादा सामान्य कुटुंबातील मनुष्य जर कष्ट मेहनत करून जर तो पैसा कमवू लागला तर त्याला त्या पैशाचा आनंद उपभोगता येतो का? नाही. ज्यांनी नवीन द्राक्ष बाग लावली त्यांना जाऊन विचारा, येतो का तो आनंद उपभोगता? नाही. पैसे आले की इकडून ते करायचं, तिकडून ते करायचं, तिकडून ते करायचं. आणि मग एकदा पैसा भरपूर असा मिळाला तरी तेच करायचं का? नाही. मग काय करायचं? त्या मिळवलेल्या कमावलेल्या पैशाचा काय करायचा? आनंद होतो. तसं भगवंताची आपल्यावर कृपा होऊन अपरोक्ष अनुभूती आपल्याला प्राप्त व्हावी ह्याच्यासाठी तर आपल्याला भक्ती करायचीच. आणि एकदा आपल्याला त्या ठिकाणी महाराज अपरोक्ष अनुभूती प्राप्त झाली मग जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद भोगण्यासाठी काय करायची? भक्ती करायची. आणि म्हणून ईश्वर भक्ती केली रे केली, ईश्वराची आपल्यावर कृपा झाली मग ही सगळी साधनं आपल्याला अनायासी अगदी विनासायास आपल्याला ती मिळतात. तुकोबराचे एक प्रमाण सुद्धा आहे, बहु अवघड आहे संत भेटी आणि परी जगजेठी करुणा केली किंवा कृपा केली. ईश्वर कृपेचं पहिलं लक्षण कोणतं आहे? पहिलं लक्षण कोणतं आहे? श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूची प्राप्ती. खरं तर असं आहे की पूर्वीच्या काळामध्ये संप्रदाय जे होते ते फार थोडे होते.
रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य आणि हे जे महात्मे होते ते सर्वच्या सर्व भगवत साक्षात्कारी होते. कोणते होते ते? आपण विचारसागरामध्ये त्याचं चिंतन केलेलं आहे. रामानुजाचार्य असतील, मध्वाचार्य असतील, वल्लभाचार्य असतील, हे सर्वचे सर्व जे काही संप्रदायकर्ते होते हे कसे होते? भगवत साक्षात्कारी होते, मोठे होते. आणि त्यांनी वेदांताचं खंडन त्या कारणासाठी तेवढ्यापुरतं त्यांनी केलं. त्याला काही विशिष्ट काय आहे की कारण आहे. पण आताच्या काळामध्ये एवढी संप्रदाय झाली, खरं त्या संप्रदाय नाव द्यायचं नाही, ते असंप्रदायिक प्रमुख झाले. काही लोक म्हणतात बरं का आपल्याला, हो महाराज आपला हा वारकरी संप्रदाय वैदिक संप्रदाय आहे, अनादी आहे, आणि मग या बाकीच्या संप्रदायामध्ये एवढी लोक जातात कसं का? आत्ता एखादा कोणीतरी मनुष्य जन्माला येतो, नोकरी करतो, त्याला कुठेतरी साक्षात्कार होतो आणि तो त्याचा स्वतंत्र संप्रदाय करतो. मग स्वतंत्र संप्रदाय त्याच्याकडे लोक कसं काय जातात? सध्या लोकशाही मावली आणि लोकशाहीमध्ये तुम्ही कुठलंही दुकान टाकलं तरी त्याला ग्राहक राहणारच. कोणतंही तुम्ही त्या ठिकाणी दुकान टाका, त्याला ग्राहक मिळणार. आता दृष्टांत सांगून वेळ घ्यायचा नाही. एका हातानं जेवणे म्हणजे उजव्या हातानं जेवणे आणि डाव्या हातानं माश्या मारणे असं पुढ्यावर लिहून त्याने दुकान चालविलं की नाही? तद्वत आता अनेक प्रकारचे त्या ठिकाणी संप्रदाय तयार झाले, म्हणजेच पंथ तयार झाले. आणि त्या पंथाचे धुरीण, त्या पंथाचे अधर्यू, हजारो लाखो शिष्य समुदाय त्यांचा झालेला आहे. आणि लोकाला त्यांना काय म्हणून राहिले? बबनराव मोठे. हे कोण आहे? खूप मोठे महाराज आहे. कारण तेवढे त्यांचे काय आहे की आम्ही आहे. पण एक वाक्य लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा एखादा मनुष्य, एखादा सांप्रदायिक, एखादा पायी चुकीचा वागतो, तो विविध निषिद्ध कर्माचरण करतो, त्यावेळेस तो मनुष्य संपवतो. पण वारकरी संप्रदाय तसाच उरतो. आपल्याला किती अनुभव आहे? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जी चुकीची माणसं वागली, त्या लोक म्हणतात तू महाराज लोक असे आहेत, हे लोक तसे आहेत, परंतु संप्रदाय संपला का आपला? नाही. आणि त्या संप्रदायात तसं नाही. ज्यांनी संप्रदाय काढले ते चुकीचे वागले, तर अनुयायी बाहेर आणि संप्रदायाचे प्रमुख आत कुठे? जेलात. म्हणून विषय कोणता चालला आपला? विषय हा चाललेला आहे की सर्वात महत्वाचा भाग आहे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू श्रीगुरूची काय ती भेटून. पूज्य साखरे महाराज एक गोष्ट सतत आवर्जून सांगायची. कोणती? सांगायची म्हणजे सांगतात. मनुष्य कुठल्याही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्याच्याकडनं तो व्यवहार करण्यामध्ये जर चूक झाली तर नुकसान होतं. काय होतं? नुकसान होतं. पण ते नुकसान फार तुकडं असतं, कमी असतं. अगदी उदाहरण द्यायचं झाल्यास, तुम्ही भाजी मार्केटमध्ये गेलात आणि 10 रुपयाची भाजीची जुडी तुम्हाला त्या मनुष्याने 15 रुपयाला दिली. किती रुपयात फसले तुम्ही? 5 रुपये. कापड दुकानामध्ये गेलात आणि 100 रुपये मीटरचं कापड त्यानं 150 रुपये मीटरनं दिलं, 50 रुपयात फसला. तुम्ही सोनं घ्यायला गेलात आणि सुवर्ण घ्यायला गेल्यानंतर जर 5,000 रुपये त्या सुवर्णाचा भाव असेल, पण तुम्हाला न कळाल्यामुळं त्यानं 6,000 दिलं, किती रुपयात फसला तुम्ही? 1,000 रुपये. याच्यात फसलेलं पुरतं. काही लोक शेतकऱ्याला बियाण्यामध्येच फसवतात. किती वर्षाचं नुकसान झालं त्याचं? एका वर्षाचं काय झालं? नुकसान झालं. याच्यापेक्षा महाराज पुढे सांगतात, एखादा मनुष्य पत्नी करण्यात चुकला. काय झालं? की त्याला अनुकूल अशी पत्नी मिळाली नाही, दोघांचे विरुद्ध स्वभाव मिळाले, दररोज भांडणं होतात. किती जन्माचे नुकसान? एका जन्माचे. पण मनुष्य हा अर्थात साधक हा श्रीगुरु करण्यामध्ये जर चुकला, अनंत कल्पाचं काय होतं? का? एकदा आपल्या बुद्धीमध्ये तसा निश्चय झाला तर तो निश्चय
कधीच निभू शकत नाही. म्हणून मनुष्य कोरा पाहिजे. कसा पाहिजे हे बघा. तुमचं जर समजा आम्ही एखाद्या वेळेस पैशाचं हनन केलं तर ती नुकसान तुमची भरून निघेल. तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी कुठं सांगितलं आणि तुमच्याकडून 1,00,000-2 लाख रुपये जर तुमच्याकडे आम्ही त्या ठिकाणी फसवून घेतले तर ती चूक तुमची काय आहे की आज नाही कधीतरी ती भरून निघेल. तुमचं एखाद्या वेळेस शेती आम्ही तुम्हाला फसवून घेतली तीही चूक तुमची भरून निघेल. दुसरी शेती तुम्हाला घेता येईल. पण बौद्धिक हनन हे जगात सर्वात मोठं काय की हनन आहे. आणि सर्वात मोठा चोर जर कोणता असेल तर तुमच्या बुद्धीमध्ये चुकीचा निश्चय करून जो देतो तो सर्वात मोठा कोण आहे की चोर आहे किंवा हनन करणारा आहे. म्हणून इथे त्यांनी लिहिलं श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. श्रोत्रिय शब्दाचा अर्थ काय आहे. आता कसं आहे की आपल्या समोर आता आपण श्रवण केलेले आहात. आपल्या या पेजवर जोडलेली बरीच मंडळी अशी आहेत की ती श्रवण केलेली आहेत. आपण त्याचा नुसता उच्चार केला की पटपट त्यांना काय होते कळतं. पण बरीच मंडळी अशी की ती नवखी सुद्धा आहे. त्यांना हे कळायला पाहिजे श्रोत्रिय म्हणजे काय. शास्त्रार्थ जाणणारा. त्याला शास्त्राचा बिनचूक अर्थ असा काय कळायला पाहिजे, जाणला पाहिजे. ओवी असेल, अभंग असेल, शास्त्रानुकूल जे जे वाक्य असतील, वेदानुकूल जे जे वाक्य असतील त्या वाक्याचा त्याला काय कळायला पाहिजे, अर्थ कळायला पाहिजे. त्याला काय म्हणायचं श्रोत्रिय म्हणजे शास्त्रार्थ जाणणारा. तर मी नेहमी सांगत असतो की एकदा व्यासपीठ शब्द आला. काय शब्द आला. व्यासपीठ. आता हे जे असते याला काय म्हणायचं व्यासपीठ. जिथे महाराज मंडळी, कथाकार, जी लोक त्या ठिकाणी बसून जे चिंतन करतात त्याला काय म्हणायचं व्यासपीठ. याला व्यासाची हे काय की आसन असं म्हणतात. एका मुलाला माहीत नव्हतं. आता जे शिकवित होते त्यांनाही माहिती नव्हतं. अरे ते म्हणे व्यासपीठ काय. आपल्याकडे जसं ज्वारीचं गव्हाचं पीठ खातात तसं अमेरिकेत व्यासाचं पीठ खातात. असं नाही करायचं. शास्त्रार्थ त्याला अगदी बिनचूक कळायला पाहिजे. टच्या ट आणि इंगणपीठ असं कधी लावून द्यायचं नाही. म्हणून श्रोत्रियता पाहिजे त्याच्याकडे. पंचीकरणामध्ये सुंदर दृष्टांत आलेला आहे. श्रोत्रिय म्हणजे काय की ज्या महात्म्याला शास्त्रार्थाचे पाय आहे. काय आहे पाय. भवसागरातून तरुण जायचं असेल तर त्याला शास्त्रार्थाचे काय असायला पाहिजे पाय. बरं काही लोकांचे पाय मजबूत आहे. शास्त्रार्थ जसाचे तसा किंबहुना थोडा शिल्लक त्यांना कळतोय पण आंधळे आहेत. ते काय ब्रह्मनिष्ठ नाही. ब्रह्माची अपरोक्ष अनुभूती नाही आणि ब्रह्माचं कधी त्यांना त्या ठिकाणी महाराज ध्यानही नाही आणि ब्रह्मनिष्ठते नाही. म्हणून श्रोत्रिय असेल आणि ब्रह्मनिष्ठ नसेल तरी चालत नाही. बरं काही ब्रह्मनिष्ठ आहे. हे बघा श्रोत्रिय असून ब्रह्मनिष्ठ जर नसेल तर त्या श्रोत्रिय रूपी गुरुला दुसऱ्याचाही उद्धार करता येत नाही, त्याचाही उद्धार होत नाही. पण ब्रह्मनिष्ठामध्ये एक गंमत अशी आहे. ब्रह्मनिष्ठ हा दुसऱ्याचा उद्धार करू शकत नाही पण स्वतःचा उद्धार झालेला असतो. आणि त्याच्यानंतर तिसरं लक्षण आहे कोणतं. कृपाळू, दयाळू. वाटेल तेव्हा शिष्याच्या शंकेचं निरसन जे करतात त्याला काय म्हणायचं कृपाळू आणि दयाळू. आता हे आपण हे काय लावले. हे याचं स्टँड लावलं. कॅमेऱ्याचं काय लावले स्टँड लावलं. याला किती पाय आहे 3 पाय आहे. आपल्या घरामध्ये आपण उन्हाळ्यामध्ये माठ ठेवण्यासाठी तिपाई करतो. तिला किती पाय असतात दादा 3 पाय असतात. पूर्वी ते उन्हायचं काय असायचं तेव्हा त्याला किती पाय असायचे 3 पाय. तुम्हाला नसेल माहिती तेव्हा नाही ती याला किती पाय असतात 3 पाय असतात. खरं सांगा आता जाऊ दे हे स्टँड घ्या किंवा आपण माठ ठेवतो त्याची तिपाई घ्या तर त्या माठ ठेवण्याच्या तिपाईला 3 पाय बरोबरच पाहिजे का एखादा पाय नसला तरी चालेल. 2 पायावर ती कधीच उभी राहत नाही. एका पायावर तर राहतच नाही. 2 पायावर तर राहतच नाही. तिला किती पाय पाहिजे 3च पाहिजे. 3 पाहिजे नाही. 3 पायातला 1 पाय थोडा आखूड असला तरी चालत नाही. म्हणजे एक कमी असेल तरी सुद्धा चालत नाही. त्याला 3 पाय समान असायला पाहिजे. तसं श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू श्री गुरुची भेट ज्या दिवशी होईल
असं समजायचं की आपल्यावर ईश्वराची पूर्ण काय आहे, कृपा आहे. आता कधी कधी गुरुची भेट होती, पण ब्रह्मज्ञानास लागणाऱ्या अंतरंग बहिरंग साधनाची त्या ठिकाणी जुळवाजुळव होत नाही. होती भेट कधी कधी, पण काही बहिरंग साधना आहे. आणि म्हणून तुम्ही हे शिकत असताना, आपण हे शिकत असताना आपलं जे काही भगवत प्राप्तीसाठी आपण जे आचरण सांगितले ते आचरण सोडू नका. काय करू नका. आता आपण असं कोणीतरी झालो, आपण आता फार मोठे झालो, आता आपल्याला ब्रह्मज्ञान कळायला लागलं आणि बाबा दिल्ली बहुत दूर आहे. दिल्ली फार दूर राहिलेली आहे. कसं आहे की तुमच्या जे काही अंतःकरणातले मल विक्षेप असे सपाटून काय व्हायला पाहिजे की जायला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी अंतरंग आणि बहिरंग जी साधना आहे तर त्या साधनाचा अवलंब जर तुमच्याकडून घडत नसेल, आता हे बघा, निष्काम कर्म आणि निष्काम उपासना ह्याच्यामुळे काय होतं, मल नावाचा दोष आणि विक्षेप नावाचा दोष जातो. परंतु तुम्ही भगवत भक्ती जर केली आणि भगवंत जर तुमच्यावर कृपा झाली तर मल दोष जाणे, विक्षेप दोष जाणे याला काही अवधी लागत नाही. किंबहुना सर्व साधनं बघा, तुकोबराजे प्रमाणे सांगतो आपल्या समोर, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे काय काय, मागे ज्ञान वैराग्य धर्म सगळेच येतात. कारण भक्ती ही कशी आहे की लेकरूवाडी आहे आणि ती भक्ती केली बाकीचे सगळे धर्म त्याच्या पाठीमागे आपोआप काय होतात की येतात. आणि म्हणून ईश्वराची कृपा झाली हे कधी समजायचं तर श्रीगुरूची प्राप्ती आणि बहिरंग आणि अंतरंग साधनाची आपल्याला त्या ठिकाणी महाराज प्राप्ती. आणि त्याच्यानंतर तिसरं त्यांनी सांगितलं की विवेक वैराग्य हे सगळे तरी मिळतात, परंतु योग्य देश, योग्य काल आणि योग्य वस्तू. किती किती सुंदर चिंतन आहे. ज्याला वक्तृत्व करायचं त्याच्यासाठी सुद्धा किती चांगले महाराज, किती चांगले. मी कालच बोललो तुम्हाला, कृपादान केले संती आणि कल्पांतीही सरेना. त्याच्या अगोदर ह्या सर्व कृपा तुम्ही त्या अभंगामध्ये काय करा की प्रतिपादन करा, विशद करा. ह्या सर्व कृपा त्याला लागत्या. आणि या सर्व कृपेचा अंतर्भाव कोणत्या कृपेमध्ये आहे, संत कृपेमध्ये आहे. त्याच्यानंतर वेदाची शास्त्राची कृपा झाली, कसं ओळखायचं तर शास्त्रार्थ धारणा शक्ती, शास्त्राचा अर्थ धारण करण्याची शक्ती माणसाकडे असायला पाहिजे, ते कळायला पाहिजे. आता हे काही कळतच नाही. बरं कळालं तर ते धारण करण्याची शक्ती नाही. गुरुजी काय म्हणायचे, काही लोकांना हे चिंतन श्रवण करण्याची आवड नाही. काही श्रवण करतात परंतु कळत नाही, काहीला कळतं परंतु ते पटत नाही, आणि काहीला पटतंय पण ते अंगावर अनुभवाला येत नाही. म्हणून याच्यामध्ये काय की या सर्व प्रक्रिया आहे. आणि म्हणून शास्त्रकृपा म्हणजे काय तर शास्त्रार्थ धारणा शक्ती, स्मृती शक्ती. काय स्मृती शक्ती आपल्या स्मृतीमध्ये. आता हे विज्ञान बघा ना, आता आपण जे बोलून राहिलो, हे जे पाठ आता या ठिकाणी होऊन राहिले, प्रवचन होऊन राहिले, हे सगळं सेव होऊन राहिलं का नाही, हे कुठेतरी जमा होऊन राहिलं का नाही, असं हे जमा व्हायला पाहिजे ना, हे स्मृतीत जायला पाहिजे ना. तर आपलं असं आहे की जे आपल्या स्मृतीत राहायला पाहिजे ते राहत नाही, आणि जे नको राहायला पाहिजे ते राहतं. स्मृती शक्ती असायला पाहिजे. लोकमान्य टिळकासंबंधी एक गोष्ट अशी सांगतात की त्या काळामध्ये इंग्रजांच्या वगैरे त्या काळामध्ये त्यांना न्यायालयामध्ये काहीतरी एखादी फाईल असेल आणि ती फाईल अशी पूर्ण एकदा वाचायची होती, खटला चालू असेल, आणि म्हणून त्यांनी न्यायालयाला विनंती केली की आम्हाला ही फाईल घेऊन थोडी बाहेर नेऊन लिहायला घ्यायची. आता ते इंग्रजाचा कालखंड होता. तिथल्या त्या न्यायाधीशांनी सांगितलं की तुम्हाला ही फाईल, हे कागदपत्र बाहेर नेता येणार नाही, तुम्ही इथं या न्यायालयात बसून काय जे वाचायची तर वाचा. त्यांनी ती फाईल घेतली, त्याचं जे दालन होतं त्या दालनामध्ये ती फाईल घेऊन बसले आणि त्यांनी एकदाच वाचन केलं, एकदा ती फाईल वाचली आणि पुन्हा लोकमान्य टिळक बाहेर येऊन जसंची तशी त्यांनी काय काढली की लिहून काढली. काय कोणती शक्ती आहे त्यांची, स्मृती शक्ती आहे. त्याच्यानंतर उपस्थिती आणि त्याच्यानंतर अचूक सम्यक काय की बोध. आता सद्गुरु कृपा, शास्त्र व स्वानुभव यांना अनुसरून अचूक सम्यक बोध जे करतात असं समजायचं की याच्यावर सद्गुरूची कृपा झाली. पण ह्याच्यामध्ये थोडीशी शंका उत्पन्न होते, निर्माण होते. काय की सद्गुरु कृपा झाली कधी समजायची की शास्त्रानं जे सांगितलं ते आणि स्वतःला थोडासा अनुभव आला
म्हणजे त्याने पाठ ऐकला आणि त्याने उत्कृष्ट प्रकारचा उपदेश केला म्हणजे त्याला अनुभव आला असं होत नाही. ही गोष्ट अत्यंत इथे महत्वाची आहे. काय इथे काय लिहिलं, आपण काय लिहिलं, काल काय लिहिलं होतं की शास्त्र आणि स्वतःचा अनुभव याला अनुसरून त्याने अचूक सम्यक उपदेश करणे, बोध करणे म्हणजे गुरुकृपा झाली. एवढं जर लक्षण करीत असाल ते लक्षण कमी पडतंय. तुम्ही जर श्रवण केलंय, तुमच्या अंतःकरणात मल विक्षेप तसे असू शकतात आणि तुम्ही एकदम हा उपदेश करू शकतात. त्याच्यासाठी अगोदर ह्या 2 कृपा लागतात. कोणत्या कृपा लागतात? ह्या 2 कृपा, ईश्वर कृपा पाहिजे, शास्त्र कृपा पाहिजे आणि नंतर ही कृपा आहे. नाही तर बुद्धिवान मनुष्य असेल ना त्याला काही लागत नाही. हे श्रवण केलं की अगदी जसंच्या तसं तो काय करू शकतो, बोलू शकतो. पण एवढ्यावरून त्याच्यावर सद्गुरूची कृपा झाली असं म्हणता येत नाही. त्याला त्या आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे, आत्म्याची अपरोक्ष अनुभूती यायला पाहिजे आणि नंतर त्याने उपदेश केला म्हणजे असं समजा की याच्यावर सद्गुरूची काय झाली, कृपा झाली. आता अंतःकरणाची कृपा म्हणजे काय? साधनाचे संपादन करणे. आपण काय लिहिलं? साधनाचं संपादन करायला पाहिजे. साधनाच्या संपादनासाठी जुळवाजुळव करायला पाहिजे. आपण जुळवाजुळव करत नाही, आपण जुळवाजुळव करीत नाही. सकाळीच पाऊस झाला तर पाठाला जावं का नाही जावं, पाठाला जावं का नाही जावं असं काय करतो आपण. त्या ठिकाणी अंतःकरणात द्विधा मनस्थिती होती आणि म्हणून अनुष्ठान करा. पुन्हा तसं अनुष्ठान करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? अनुष्ठान. खरं तर तुम्ही लोक आता भाग्यवान आहे महाराज, अनुष्ठान करायला तुम्हाला काही त्या ठिकाणी अडचणी नाही. गाड्या घोड्या एवढंच नव्हे तर खायला मुबलक. विनायक महाराजाला विचारा, आम्ही सोडगीवर पायी जायचो तर लाईट नाही, बॅटरी नाही, पाऊस याच्यापेक्षा जास्त, तरीही सुद्धा त्यावेळेस त्या अनुष्ठानाच्या वेळेस काही वाटत नव्हतं. आता सगळं असून लोकांना असं वाटतं महाराज आणि आमच्या अंतःकरणात हात घालावून सगळे दोष काढून एकदम ब्रह्मज्ञान असं होतं. तसं काय करायला पाहिजे? अनुष्ठान करायला पाहिजे. आणि एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, आपण ज्यांच्यावरती आपली निष्ठा आहे, जे आपले सद्गुरू असतील, त्यांनी केलेल्या उपदेशाविषयी तिळमात्र अंतःकरणात शंका असायला नको. हे शंका जर असेल तर तुमचं हे सर्व मागचं जे आहे ना याच्यावर काय फिरतं? पाणी फिरतं. टोटल सर्वचे सर्व हे शेवटचा टप्पा आहे ना तो. ईश्वर कृपा, शास्त्र कृपा, त्याच्यानंतर सद्गुरु कृपा आणि हे सगळं झाल्यानंतर तुमच्या अंतःकरणामध्ये हे उपदेश करून राहिलं ते खरंच हे सत्य असेल काय अशी शंका आली. म्हणजे हे बघा शंका कोणती? शंका कोणती की तुम्हाला कळालं नाही हे खरं आहे का ते खरं आहे, त्याच्याविषयी तुम्ही ते विचारणं ती शंका योग्य आहे. अगदी आता जाऊ द्या, आपण पुढचा विषय असेल तर आताच बोलतो. सतर्क असेल तर चालतो, कोणता? पण कुतर्क असायला नको. श्रुत्यार्थाला अनुकूल असा जो तर्क आहे त्याला सत्तर्क म्हणायचं. वेद शास्त्र आणि त्याला अनुसरून अनुकूल अशी जी त्या ठिकाणी वाक्य आहे त्या वाक्याच्या संबंधी असणारा जो तर्क आहे त्याला कोणता तर्क म्हणायचा? सत्तर्क. आणि मग उगीच जर याला सोडून वेगळा तर्क असेल, आता हे आपल्याला सांगतात म्हणे खरंच वागत असेल का असेल, हा काय आहे? तर्क आहे. एकदा एक बुद्धिवान आंधळा असतो, आंधळे सरासरी बुद्धिवानच असतात. गावातील काही लोकांनी काय केलं की त्याला उचलून फार एक 15-20 किलोमीटर जंगलात घेऊन सोडलं. गावात वार्ता झाली ताबडतोब. कोणीतरी बाबा माणसं आली आणि त्याने त्या आंधळ्याला उचललं आणि काही गावातल्या चांडाळ चौकडीने मुद्दाम हेतू पुरस्कार ते केलं. त्याला उचललं, त्या जंगलामध्ये नेऊन सोडलं आणि जंगलामध्ये नेऊन सोडलं आणि रात्रीला आवाज झोपले. बरी गंमत केली म्हणे आपण आता. आणि सकाळी पुन्हा वार्ता कानावर आली की ते आंधळं गावामध्ये आलं. कुठे आलं ते? गावामध्ये. सकाळी सगळ्यांच्या अगोदर ते गावात दिसलं. जे कुतर्क करणारे त्यांनी ते काय म्हणू लागले, आंधळा मनुष्य त्याला पाय बरोबर नाही, त्याला दिसतही नाही, तो गावात येऊ शकत नाही, हा झाला कुतर्क.
काय तो येऊ शकत नाही. पांडुरंग महाराज बबन दादा उगीच काहीतरी चाटा मारायला लागले नाहीत महाराज, ते येऊ शकत नाही. काही काय म्हणू लागले, कशाने आला असेल कडे तो, कशाने आला असेल, हा झाला सतर्क. आणि येऊ शकत नाही हा कोणता, आता ते आलं ना गावामध्ये. मग जी सतर्क करणारी मंडळी ते काय विचार करू लागले, हा नेमका आला कसा असेल, यांनी काय योजना केली असेल की ज्या योजनेच्या माध्यमातून हा गावामध्ये आला. हा काय झाला, सतर्क. आणि तो येऊ शकत नाही असा निश्चय जे करणारे असतात त्याला काय म्हणतात, उतर्क. शंका शब्द आता तुम्हाला कळलं नाही, तुम्ही शंका विचारायची नाही, मला विचारायची. पण अंतःकरणामध्ये असा तुमच्या निश्चित झाला की हे फक्त आपल्याला सांगतात, यांच्या जीवनात कुठल्याही प्रकारचं आचरण नाही किंवा त्यांच्यावरच एखादा आक्षेप घेणे, याला काय म्हणायचं की शंका. आणि ही गोष्ट प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये सांभाळायची. मी नेहमी सांगत असतो, एखादी मोठी व्यक्ती असेल आणि त्यांचं अनुकरण जर आपल्याला पसंत नसेल तर 2 हात दूर राहायचं. पण हे असे का वागतात असं कधी म्हणायचं नाही, कधीच म्हणायचं नाही. संत संगतीचा करू नये वास, आणि एखादा गुणदोष येईल अंगार, मग तया दोषा नाही परिहार, आणि होय अपहार कधीच नाही. आपल्याला जे शिकविणारे कोणी लोक असू द्या, आपण म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणचे असल्यामुळे किंवा आज महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आहेत की जी मोठी माणसं आहे, समजून सांगणारी माणसं आहेत, की आपल्याला जर त्यांचे काही दोष दिसत असतील, कारण दोष कधी दिसत असतील सांगू का, जिवंत माणसाचे दोष दिसत असतात. ज्ञानोबा ज्यावेळेस महाराज हा जिवंत म्हणजे ते वारले असं म्हणायचं नाही, पण समाधी घेण्याच्या अगोदर ज्यावेळेस ते या व्यवहारामध्ये होते त्यावेळेसच लोकांना त्यांचे काय दिसले, दोष दिसले. तुकोबारायचे काय दिसले. म्हणून शंका घेणं म्हणजे काय, हे असं नाहीच असा त्या ठिकाणी संदेह करणे, याला काय म्हणायचं की शंका. म्हणून अशी जर शंका आपल्याला उपदेशकर्त्यावर जर राहून येत असेल तर असं समजायचं आपल्यावरती अंतःकरणाची कृपा झालेली नाही. साखरे महाराज नेहमी एक दृष्टांत उदाहरण देतात की जगामध्ये आपल्यावर एखाद्या वेळेस देव जर अप्रसन्न असेल, देवाचं अनौचित्य असेल, तरीही त्याला संत आणि श्रीगुरु तारू शकतात. पण श्रीगुरूचं आणि संतांचं जर आपल्यावर अनौचित्य असेल त्याला देव सुद्धा तारू शकत नाही. हे शास्त्र आहे. काय आहे, शास्त्र आहे. ह्याच्यासाठी ते एक उदाहरण देत असतात. जेव्हा त्या महाभारती युद्धामध्ये उद्या सकाळी कर्णाचं आणि अर्जुनाचं काय होणार आहे, युद्ध होणार आहे. श्रीकृष्ण भगवंताला सतत भीती कोणाची वाटत होती बरं, कर्णाची. श्रीकृष्ण भगवंताला एकच वाटायचं की एकदा कर्णाच्या तावडीतनं अर्जुन सुटला आणि कर्ण एकदा मेला की आपल्या अर्जुनाला आता काय नाही की भीती नाही. आणि म्हणून अर्जुनाचं कर्णाचं त्या दिवशी नाही म्हणता काय झालं की युद्ध सुरू झालं आणि रणांगणावर दोघं समोरासमोर आले. आल्यानंतर अर्जुनाच्या बाणाच्या पुढे महादेव सुद्धा त्या ठिकाणी महाराज तग करू शकत नव्हता. जेने संग्रामी हरू जिंकला निवात कवचाचा ठाऊक केला. अर्जुन साधा नसला, कवाडा तो केला गंधर्वासी, एवढा मोठा तो अर्जुन. आणि अर्जुनाने बाण मारल्यानंतर कर्णाचा रथ थोडासा 1 फूटभर पाठीमागे जायचा. काय व्हायचं, असं फूटभर 1.5 फूट, कधी कधी नुसता हलायचा, कधी कधी 10-5 फूट पाठीमागे जायचा. कधी कधी लोक बघा तुम्ही कीर्तनात बसले ना, त्यांना जर म्हटलं पुढे पुढे सारखं तर नुसतं चालतात, सरकत नाही, नुसते असे हलतात. आणि माणसाला वाटले सरकले, वाटलं की सरकले. तसं त्या अर्जुनाचा रथ काय व्हायचा, नुसतं असं, ह्याचा कर्णाचा रथ काय व्हायचा, नुसतं हलायचा, असं पाठीमागे सरकायचा थोडासा. आणि कर्णाने बाण मारला समजा, नाही उलट झालं ते. हा, कर्णाने जर बाण मारला तर अर्जुनाचा रथ हा थोडा मागे सरकायचा, कर्णाचा नाही, अर्जुनाचा रथ. अर्जुनाचा रथ असा कर्णाने बाण मारला की अर्जुनाचा रथ असा थोडासा पाठीमागे सरकायचा. आणि अर्जुनाने जर बाण मारला तर कर्णाचा रथ हा कोसोगिंती पाठीमागे जायचा. माझ्याकडनं उलट झालं ते. कारण कर्णाच्या बाणाने अर्जुनाचा रथ
फक्त एक असा फूट 2 फूट पाठीमागे सरकायचा. आणि अर्जुनाने बाण मारला तर कर्णाचा रथ दिशेन असा व्हायचा आणि परत कर्ण त्या रथाला सावरून अर्जुनासाठी युद्धासमोर हजर व्हायचा. आता अर्जुनाने बाण मारला तर कर्णाचा रथ वाऱ्यासारखा अगदी त्या ठिकाणी भिरभिर भिरभिर दिशेने असा व्हायचा. देवाने अर्जुनाला काही शाबासकी द्यायला पाहिजे की नाही? काहीच नाही. आणि कर्णाने बाण मारला की अर्जुनाचा रथ नुसता हलायचा असा थोडासा. देवाने सांगायचं वा 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 कर्णा, धन्यकडे तुझी माता, धन्य तुझा पिता, काय तुझ्या आईची कुशी तो त्या ठिकाणी महाराज पवित्र केली. तुझ्यासारखा योद्धा मी प्रथमतः पाहतो. अर्जुन बाण मारायचा, कर्णाचा रथ पार कोसुगिंती पाठीमागे जायचा, परत कर्ण यायचा आणि कर्णाने बाण मारला की अर्जुनाचा रथ थोडा हलायचा. अर्जुनाच्या मनामध्ये एक दिवस अशी शंका आली, म्हणजे त्या युद्धातच अशी शंका आली. अर्जुन विचार करतो, मी बाण मारतो तर कर्णाचा रथ दिसेन असा होतो, तरी मला भगवंताने एकदा सुद्धा अशी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली नाही. आणि आपला रथ त्यानं बाण मारला नुसता हलवतो, नुसता 1 फूट 1.5 फूट मागं जातो. आणि देव त्या अर्जुनाला म्हणतो, हे कर्णाला म्हणतो, कर्णा काय भाग्यवान तुझी आई, काय तुझ्या मातेची पुष्प धन्य केली. त्या अर्जुनाला रावले ना. अर्जुन म्हणतो, देवा अरे आपण धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर आहोत, आपण तिकडे गोकुळात नाही बरं का. तू गोकुळातला धंदा इथे लावला वाटतो, गोकुळातला कार्यक्रम इथे लावला तू. अरे मी बाण मारला तर त्या कर्णाचा रथ दिसेन असा होतो, तर मला एकदा तर म्हणायला पाहिजे होते. ज्याने 99.99 मार्क घेतले त्याला शाबासकी नाही, म्हणजे प्रमोटेड, ढकल पास. अरे माझ्या बाणाने कर्णाचा रथ दिसेन असा होतो, तुम्हाला तू एकदा तर म्हणायला पाहिजे होते, धन्य तुझी आई कोणती माता. आणि त्या कर्णाने बाण मारला तर आपला रथ नुसता हलतोय, 1 फूटभर मागे जातो, तर त्याला एवढं मोठे पण देतो. हे असं का? देवाने सांगितलं, अर्जुना तू फार छोटा आहे, लहान आहेस. अरे अगोदर आपल्या रथाचं तू चिंतन कर. आपला जो रथ आहे तो रथ साधा नाहीये. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे तो मी तुझ्या रथावर बसलेलो आहोत. तुझ्या रथाला सारथी कोण आहे? मी स्वतः. अनंत ब्रह्मांडे माझ्या उदरामध्ये आहे. क्षणार्धात नष्ट करायचे तर ते नष्ट होऊ शकतात, एवढी माझी काय की शक्ती आहे. जेथ गरुडाचे जावळीचे कांतले चारी. आता सांगा, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे तो श्रीकृष्ण भगवान, आणि त्या श्रीकृष्ण भगवंताचं वाहन कोण आहे? गरुड. गरुडामध्ये किती शक्ती असेल बरं? किती शक्ती असेल? म्हणजे एवढं मोठं वजनदार श्रीकृष्ण भगवान, आणि त्या भगवंताला घेऊन तो दररोज इकडे तिकडे जातो. त्या गरुडाची किती शक्ती आहे? तर त्या गरुडाच्या शक्तीचे एक घोडा, म्हणजे एका गरुडाची शक्ती आणि एका घोड्याची शक्ती सारखी, अशी 4 घोडे आपल्या रथाला आहे. किती मोठा रथ असेल तो. म्हणजे अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात तो मी, गरुडाच्या ताकदीचे घोडे आपल्या रथाला 4, आणि ध्वजस्तंभावरी वानरून तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंकरू अर्जुनेशी. वर प्रत्यक्ष महादेव हनुमंताच्या रूपात बसलेले आहेत. अरे अर्जुना, हा रथ एवढा वजनदार आहे की अनंत ब्रह्मांडे माझ्या उदरात, मी या रथावर, महादेव प्रत्यक्ष ध्वजस्तंभावर, एका गरुडाच्या ताकदीचे 1 घोडा असे 4 घोडे. तर हा रथ फक्त मी जर पलीकडल्या बाजून असतो तरच हल्ला असता. मी जर युद्ध केलं असतं आणि मी जर बाण मारला असता तरच हा रथ हल्ला असता. पण कर्ण हलवितो याचा अर्थ असा आहे की कर्णाची शक्ती किती. सांगण्याचा हेतू हाच आहे, एवढी मोठी धनुर्विद्या फक्त कर्ण हा आपल्या गुरुच्या जवळ खोटं बोलला, आणि त्या खोट्या बोलण्याचं अनौचित्य एवढं त्या ठिकाणी त्याला भोगावं लागलं, तर कर्णाला अंतिम समयाला त्या युद्धाचा आणि त्या धनुर्विद्येचा कुठल्याही प्रकारचा लाभ झाला नाही. आपल्याला माहिती आहे काय झालं शेवटी, कशामुळे झालं होतं? खोटं बोलला तो. काय झालं की तर खोटं बोलला, कारण श्रीगुरु अनुचित हे मनुष्याला अंतकाळाला समाधान देऊ शकत
नाहीये. आणि म्हणून आपल्यावर अंतःकरणाची कृपा झाली ही कशावरून ओळखायची की आपल्या अंतःकरणामध्ये राहून राहून जर शंका उद्भूत होत असेल, राहून राहून जर आपल्या अंतःकरणामध्ये विपरीत त्या ठिकाणी मला ज्ञान उत्पन्न होत असेल, मग ते देवाविषयी, ते धर्माविषयी, ते वेदांत शास्त्राविषयी आणि ते गुरुविषयी ही शंका उत्पन्न होऊ देऊ नये. आणि ही जर उत्पन्न होत असेल तर असं समजायचं की आपल्यावर अंतःकरणाची कृपा नाही. प्रश्न 24वा, या विचारापासून काय होते? आता हा विचार कोणापासून उत्पन्न होतो? तर हा विचार उत्पन्न होतो ईश्वर कृपा, शास्त्र कृपा, गुरु कृपा आणि अंतर्कर्म. या विचारापासून काय होते? उत्तर, या विचारापासून दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. या विचारापासून काय होतं? तर या विचारापासून दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. आता कच्चं नाही, आता अदृढ नाही, तर कोणतं? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान उत्पन्न. अपरोक्ष ब्रह्मज्ञान, अपरोक्ष ब्रह्मज्ञान आपण 3-4 दिवसापासून त्याचं चिंतन करून राहिलो. अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? काल आपण बघितलं की मी देह आहे हा निश्चय आपला किती दृढ आहे बरं? किती दृढ आहे? तुम्हाला स्वप्नामध्ये सुद्धा असं वाटतं की मी अमुकच आहे. तुम्हाला तुमच्या देहाचं, देहाच्या नावाचं किती तादात्म्य आहे? किती तादात्म्य आहे? जागृतीमध्ये आहे, स्वप्नामध्ये आहे. तसं मी ब्रह्म आहे अशी अनुभूती तुमची सतत व्हायला पाहिजे. मी ब्रह्मस्वरूपच आहे. आणि नुसतं मी ब्रह्मस्वरूप आहे असं जर तुम्हाला त्या ठिकाणी वाटत असेल आणि ती जर जाण असेल तर त्यालाही अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणायचं नाही. अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? तर मी देह तर नाही, पण मी ब्रह्म आहे ही जाणीव सुद्धा राहत नाही. याला काय म्हणायचं? अपरोक्ष ब्रह्मज्ञान. ही जाणीव नाही राहायला पाहिजे. मनुष्याने मी मनुष्य आहे असं म्हणावं की मी पशु आहे असं म्हणावं? काहीच म्हणून पूर्वी काय म्हणायचं माहितीये का? बाईने तिच्या नवऱ्याला असे पाहुणे वगैरे आले, हा माझा नवरा आहे असं म्हणावं का हा माझा भाऊ आहे असं म्हणावं? भाऊ आहे हे तर म्हणूच नाही, पण नवरा आहे हे म्हणणं सुद्धा तिथे सहन होत नाही. मी पशु तर नाहीच, मी मनुष्य आहे असं म्हणणं सुद्धा कमी आहे. तसं मी देह तर नाहीच, पण मी ब्रह्म आहे ही जी जाण आहे ही जाण सुद्धा त्या ठिकाणी मुरायला पाहिजे. याला काय म्हणायचं? अपरोक्ष ब्रह्मज्ञान. आता काय व्हायला पाहिजे? असा शब्द व्यवहार होतोय फक्त, नाही तर कुठलाच भोग नसावा. मी देह आहे हाही भोग नसावा आणि मी ब्रह्म आहे हाही भोग असावा. प्रश्न 25वा, हा विचार केव्हा पूर्ण होतो? हा विचार कधी पूर्ण होतो? उत्तर, हा विचार दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झाल्याने पूर्ण होतो. प्रश्न 26वा, विचार कशाचा करावा? उत्तर, मी कोण आहे, आ ब्रह्म कोण आहे व ई प्रपंच काय आहे या 3 गोष्टीचा विचार करावा. आपण या विचार या पदावर काल बरंच उहापोह किंवा चिंतन केलेलं आहे. तर मी कोण आहे हा पहिला विचार आहे. मी कवन करावा विचार आणि म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. परमार्थामध्ये आणि प्रपंचामध्ये थोडा फरक आहे. प्रपंचामध्ये अगोदर त्या ठिकाणी मीचा विचार होतो आणि नंतर माझ्याचा विचार ठरतो. प्रपंचामध्ये ही गोष्ट सतत तुम्हाला माहिती आहे की अगोदर तुम्ही ठरायला पाहिजे तुम्ही कोण आहे आणि नंतर तुमचे कोण आहे ठरवायला पाहिजे. नवरदेवाला मी नवरदेव आहे असं अगोदर वाटायला पाहिजे का नाही? अगोदरच म्हणलं ही माझी पत्नी आहे, कसं काय जमेल? त्याला अगोदर मी वर आहे हे त्यांना ठरवायला पाहिजे, नंतर वधू द्यायची आहे. परमार्थ तसं नाही. परमार्थामध्ये अगोदर माझं ठरायला पाहिजे आणि माझे ठरल्यानंतर त्यांच्याकडे जाऊन विचारायला पाहिजे आहे मी कवन आणि करावा. संत माझे, श्रीगुरु माझे, देव माझा, धर्म माझा, शास्त्र माझं, आणि नंतर त्यांच्याकडे जाऊन विचारायचं की मी कोण आहे. म्हणून मी कोण आहे हा विचार अत्यंत महत्वाचा आहे. मी हे ऐशी काय जाती आणि अवघड किती भार. तसं व्यवहारामध्ये मी जर कळाला नाही तर व्यवहार परिपूर्ण होत नाही, व्यवहार व्यवस्थित होत नाही. तसं परमार्थामध्ये सुद्धा जर मी कळाला नाही तर
तर परमार्थ हा काही पूर्णत्वाला जात नाही. एके ठिकाणी दंगल झाली आणि दंगल झाल्यानंतर तिथे हे आरोग्य खात्याचे काही डॉक्टर लोक हे सुद्धा गेले कशासाठी, व जे महाराज यांना लागले त्याच्यावर औषधोपचार करण्यासाठी, आणि ती दंगल आटोक्यात यावी याच्यासाठी पोलीसही तिथे गेले. म्हणजे पोलीस तिथे गेले आणि डॉक्टर तिथे गेले. आता डॉक्टरला वाटलं आपण पोलीस आहोत आणि पोलिसाला वाटलं आपण डॉक्टर आहोत. काय होईल? काहीच होणार नाही. दंगल आटोक्यात येणार नाही आणि तिथं ज्यांना मार लागला ते मेल्याशिवाय राहणार नाही. का बरं? ते मी कळालं नाही त्यांना. मग व्यवहारात जर मी एवढं महत्वाचं आहे तर परमार्थात मी काय आहे? महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. मी कोण आहे, ब्रह्म कोण आहे आणि प्रपंच काय, या 3 गोष्टीचा विचार करावा. प्रश्न 27. या 3 गोष्टीचे साधारण रूप काय आहे? हे बघा, आता इथे आपल्याला प्रथमतः 3 गोष्टीचं साधारण रूप करून घ्यायचं. मी कोण, ब्रह्म कोण आणि हे जगत काय, या 3 गोष्टीचं साधारण स्वरूप आपल्याला कळायला पाहिजे. उत्तर मी व ब्रह्मचैतन्य आहे आणि प्रपंच जड आहे. हे बघा, याचं साधारण स्वरूप सांगितलं बरं का, विशेष स्वरूप नाही. मी आणि ब्रह्म चैतन्य आहे. चैतन्य आहे म्हणजे काय आहे? चेतन आहे. आणि प्रपंच हा कसा आहे? जड आहे. याला काय म्हणायचं? या विचाराचं हे सामान्य स्वरूप. चैतन्याचं सामान्य स्वरूप काय? तर मी आणि ब्रह्म चैतन्य स्वरूप आहे आणि प्रपंच जड आहे. हे त्या विचाराचं किंवा त्या ज्ञानाचं काय ते सामान्य स्वरूप आहे. 3 गोष्टीचे साधारण रूप काय? तर मी व ब्रह्म चैतन्य आहे आणि प्रपंच जड आहे. व कसं आहे? मी व ब्रह्मचैतन्य. बरोबर. मी म्हणजे आत्मा, ब्रह्म म्हणजे ब्रह्म. आम्ही दोघं चैतन्य आहोत. मी कुटस्थ चैतन्य आहे आणि ब्रह्म ब्रह्मचैतन्य आहे. आणि प्रपंच काय आहे? जड आहे. प्रश्न 28. चैतन्य म्हणजे काय? बस, सोप्या भाषेत त्यांनी आता पुन्हा प्रश्न 28 लिहिला. चैतन्य म्हणजे काय? प्रपंचाची दृष्टी वाचायची खाली. हा, वाचावा. समष्टी, व्यष्टी, स्थूल, सूक्ष्म, कारण देह व त्याची अवस्था आणि धर्म याला प्रपंच म्हणतात. प्रपंच, या प्रपंचामध्ये पंच हा धातू आलेला आहे आणि पंच हा धातू विस्तारवाचक आहे. काय आहे? विस्तारवाचक. प्रपंच शब्दाचा अर्थ काय आहे? की अज्ञान तत्कार्य पंचमहाभूत, तत्कार्य सर्व भौतिक पदार्थ, याला काय म्हणायचं? प्रपंच. इथे लिहिलं त्यांनी समष्टी, व्यष्टी. समष्टी म्हणजे काय? समूहाला काय म्हणायचं? समष्टी. नाम, रूप आणि त्याचं कार्य, याला काय म्हणायचं? समष्टी. हे बघा, आता आपण इथे हे विचार चंद्रोदय दर्शन नावाचा ग्रंथ श्रवण करून राहिलो. कसे करून राहिलो आपण? समष्टी. समष्टी म्हणजे काय? भरपूर. तसं हे संपूर्ण विश्व, याला काय म्हणायचं? समष्टी. आणि तिथे देह, इंद्रिय, 3.5 हाताचा देह, त्याला असणारी इंद्रिय आणि या देहाकडनं होणारी जी कार्य आहेत, ह्या संपूर्ण लिमिटेड पदार्थाला काय म्हणायचं? वेष्टी. सोप्या भाषेत बोलू का? आपण भंडारा केला आणि भंडारा केल्यानंतर मोठ्या पातेल्यामध्ये वरण केलं. ते वरण कोणतं झालं हो? समष्टी. आणि आपल्या पात्रात द्रोणामध्ये ते येऊन पडलं. आता कोणतं झालं? ते वेष्टी वरण आणि एक समष्टी वरण. म्हणून समष्टी म्हटलं ते संपूर्ण विश्व धरायचं आणि वेष्टी म्हटलं की आपण आपले स्वतःपुरतं पिंड आणि ब्रह्मांड. ब्रह्मांड जे आहे त्याला काय म्हणायचं? समष्टी. आणि आपला जो पिंड आहे याला काय म्हणायचं? वेष्टी. हे बघा, त्यांनी जडवर टिपे नाहीत. हा, प्रपंच जड आहे. प्रपंच म्हणजे काय? आपला विषय कुठला झाला? प्रपंच म्हणजे समष्टी जेवढं असेल त्याला काय म्हणायचं? प्रपंच. व्यष्टी
जेवढं जेवढं असेल त्याला काय म्हणायचं प्रपंच. परत स्थूल सूक्ष्म कारण देह, हा 3.5 हाताचा कोणता देह आहे स्थूल, ह्याच्यात कोणता देह आहे सूक्ष्म देह, ह्याच्यात कोणता आहे कारण देह, आणि समष्टीचे 3 देह कोणते आहे विराट, हिरण्यगर्भ आणि माया. हे ईश्वराचे 3 काय आहे देह आहे, त्याला काय म्हणायचं समष्टी. आणि स्थूल सूक्ष्म कारण देह याला काय म्हणायचं विष्टी. याला काय म्हणायचं आता सोप्या भाषेत प्रपंच. याला काय म्हणायचं प्रपंच. असीम विस्तार याचं नाव काय आहे प्रपंच. की ज्या विस्तारास सीमा नाही, काय नाही सीमा नाही. किती मोठं आहे जग, किती मोठं आहे जग. आपण मनाने सुद्धा त्याची कल्पना करू शकत नाही एवढं काय मोठं आहे. याला काय म्हणायचं प्रपंच. आणि त्या प्रपंचामध्ये 2 विभाग केले, एक वेष्टी प्रपंच आणि समष्टी प्रपंच. म्हणून तर महाराज एके ठिकाणी म्हटले तुका म्हणे नाही निरसिला देह आणि तो वरी अवघे संसारी. समजा त्याने लग्न केलं नाही, संन्यास वगैरे घेतला, पण देह तादात्म्य जसंचे तसं असेल तर त्याला काय म्हटले महाराज हा संसारिक आहे. बरं संसारिक आहे कुठल्या अर्थानं म्हटले महाराज हा वेष्टी प्रपंच आहे. कोणता प्रपंच आहे हा वेष्टी प्रपंच आहे. म्हणून हा प्रपंच कसा आहे तर जड आहे. कसा आहे जगातील अशी कोणती वस्तू आहे की ती वस्तू चेतन आहे नाही, ती कशी आहे की जड आहे. जड शब्दाच्या अनेक व्याख्या करता येतील, ते पुढे वाचा व्याख्या आलेल्याच आहे. प्रश्न काय हे जड कशाला प्रपंच कशाला म्हणायचं, प्रपंच कशाला म्हणायचं समष्टी म्हणजे हे विश्व, वेष्टी म्हणजे हा देह. समष्टीमध्ये विराट हिरण्यगर्भ माया हे ईश्वराचे शरीर, वेष्टीमध्ये स्थूल शरीर सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. त्याच्यानंतर ह्याच्या अवस्था कोणत्या अवस्था जागृती अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था. जगाच्या कोणत्या अवस्था आहे उत्पत्ती स्थिती आणि लय. त्याच्यानंतर त्याने सांगितले की त्याच्या अवस्था आणि त्याचे धर्म, स्थूल देहाचा धर्म, सूक्ष्म देहाचा धर्म, कारण देहाचा धर्म. केवळ अज्ञान रूप प्राण हे कारण देहाचा धर्म आहे. सुख दुःखादी भोग हा कोणाचा आहे की सूक्ष्म देहाचा धर्म आहे. आणि याचे तर अनेक धर्म आहे. समजा हे सगळे धर्म, ह्या सर्व अवस्था, हे सर्व काय आहे की त्या ठिकाणी प्रपंचात ते मोडतं. म्हणून तुम्हाला सोडून जेवढं जेवढं या विश्वामध्ये असेल याला काय म्हणायचं प्रपंच. प्रश्न प्रपंच शब्दाचा अर्थ कळाला का नाही तर लोक काय म्हणतात व्यवहारामध्ये बाबा बाबा आणि काय प्रापंचिक माणसं आमचं कुठं रिकामपण आहे. याला प्रपंच म्हणत नाही विनायक महाराज आता आहे. हे सगळंच प्रपंचच आहे, संसार आहे, संपूर्ण संसार. असीम विस्तारास काय म्हटलेलं आहे की प्रपंच. बस. प्रश्न 28 चैतन्य म्हणजे काय. पण तो प्रपंच कसा आहे जड आहे. काय आहे तो कसा आहे तो जड. जड म्हणजे काय खाली दिलेलं आहे त्यांनी की जी वस्तू स्वतःची स्वतःला जाणत नाही व दुसऱ्यासही जाणत नाही त्याला काय म्हणायचं जड. वाचा पुढे. प्रश्न 28 चैतन्य म्हणजे काय. उत्तर अ जे ज्ञानरूप आहे व आ जे सर्व घटाधिक प्रपंचात जाणते व ई ज्याला अन्य मन इंद्रियाधिक कोणी जाणू शकत नाही ते चैतन्य होय. बस. चैतन्य चैतन्य म्हणजे काय जे ज्ञानरूप आहे. कसं आहे ज्ञानरूप आहे. ज्ञान हा त्याचा गुण आहे असं नाही. काय कसं ज्ञान हा त्याचा गुण आहे असं नाही. तुम्ही जर असं म्हटले की अग्नी जो आहे तो उष्ण आहे असं जर म्हटले तुम्ही, अग्नी उष्ण आहे, गुळ गोड आहे. गुळ कसा आहे गोड आहे. अग्नी कसा आहे उष्ण आहे. अग्नी उष्ण नाही, उष्ण हे अग्नीचं स्वरूप आहे. गुळ गोड नाही, गोड हे त्याचं काय आहे की स्वरूप आहे. तसं चैतन्य जे आहे आत्मा जो आहे त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असं नाही. ज्ञान हे त्याचं काय आहे स्वरूपच आहे. हे ज्ञान स्वरूपच आहे त्याचं. उगीच लोक ज्ञानोबा यांच्या नावाची वेगळ्या प्रकारे व्याख्या करतात, वेगळ्या प्रकारे व्याख्या करतात. असे काय ज्ञानाचा ईश्वर त्याचं नाव काय आहे की ज्ञानेश्वर. तसं नाही. ते ज्ञान हे ज्याचं ऐश्वर्य
ज्ञान हे ज्याचं काय आहे ऐश्वर, त्याला काय म्हणायचं ज्ञानेश्वर. इथे चैतन्य कशाला म्हणायचं की जे ज्ञान स्वरूप आहे, ज्याचं स्वरूपच ज्ञान आहे. हे बघा, आपल्याला मरावं का वाटत नाही, जगावं का वाटतं. कुणाला विचारा तू मरतो का, काय उत्तर येईल त्याचं? नाही. आपण धडधाकट असल्यामुळे आपल्याला मरावं वाटणार नाही, पण जे मारायला लागले ठेकले त्यांना विचारा, त्यांनाही सुद्धा मरावं वाटत नाही. पण जेव्हा ते मरावं वाटत नाही हा भाग सोडा, त्याला मर म्हणा. अगा मर हा बोलून असा का मरावं वाटत नाही? आत्मा हा मुळातच मरत नाही. अमरत्व हे त्याचं काय आहे की स्वरूप आहे, आणि म्हणून त्याला मरावं वाटत नाही, त्याला राहावं वाटतं, जगावं वाटतं. तुम्हाला ज्ञानी व्हावं वाटतं का अज्ञानी राहावं वाटतं? का बरं? आपलं स्वरूप कसं आहे? ज्ञान स्वरूप आहे. बरं, अज्ञानाला अज्ञानी म्हणून पाहतो, नाही जमणार. प्रत्येकाला असं वाटतं की मला लोकांनी काय म्हणायला पाहिजे, ज्ञानी पुरुषास मला लोकांनी ज्ञानी म्हणावं असं वाटणं हे सहज आहे. पण जे अज्ञानी आहे त्यांनाही सुद्धा असं वाटतं की मला काय म्हणावं, ज्ञानी. ज्ञानी म्हणावं असं वाटत नाही, मी ज्ञानी आहे असं वाटतं. काय हे ज्ञानाचं काय आहे, तो ज्ञान स्वरूप आहे. आता याच्यावर बरंच चिंतन होईल. आपण जसं घटपटादी पदार्थाला अंतकरण वृत्तीच्या माध्यमातून जाणतो, स्वप्नाला जाणतो का नाही? आपण स्वप्नाला सुद्धा आपण जाणतो. आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा मी काही जाणत नव्हतो, मी सुखाने झोपलो होतो असं तो तिथे जाणतो. याचा अर्थ तो कसा आहे की ज्ञान स्वरूप आहे. ठीक आहे, तो ज्ञान स्वरूप आहे जे सर्व घटाधिक प्रपंचास जाणते. तो तर ज्ञान स्वरूप आहेस, स्वतः तू ज्ञान स्वरूप आहेस, तुम्ही स्वतः ज्ञान स्वरूप आहेस आहात. पण अखिल विश्व जे आहे त्या विश्वातील प्रत्येक पदार्थाला तुम्ही काय होता जाणता. प्रत्येक पदार्थाला तुम्ही जाणता. हे ज्ञानाचं आणि त्या चैतन्याचं काय आहे की मोठेपण. म्हणजे तुम्ही स्वतः तर ज्ञान स्वरूप आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. पण तुम्ही या संपूर्ण विश्वाला किंवा या संपूर्ण त्रैलोक्याला जाणता. आणि पुन्हा त्यांनी लिहिलं की ज्याला अन्य मन इंद्रियादी कोणी जाणू शकत नाही ते चैतन्य, हे चैतन्याचं सामान्य स्वरूप. त्याला मन इंद्रिय हे कोणी जाणू शकत नाही. हे बघा, विषयाला इंद्रिय जाणतात का इंद्रियाला विषय जाणतात? विषयाला इंद्रिय जाणते. नाही कळालं? शब्द स्पर्श रूप रस गंध हे इंद्रियाला जाणतात का इंद्रिय विषयाला जाणतात? स्थूल दृष्टीने बोलायलो आपण तर इंद्रिय विषयाला जाणतात, विषय हे इंद्रियाला जाणत नाही. इंद्रिय बदलतात का विषय बदलतात? बरं, विषय बदलतात. पहिल्याने गाणे आवडत होते, आता कीर्तन आवडायला लागले, भजन आवडायला लागलं. पहिल्याने सिनेमा बघत होता, आता देवादिकाचे फोटो बघून राहिला. काय बदलले? विषय बदलले, पण इंद्रिय बदलली नाही. पण इंद्रिय सुद्धा बदलली. इंद्रिय हे विषयाला जाणतात पण विषय इंद्रियाला जाणत नाही. बरं, जाऊ द्या. आता इंद्रिय मनाला जाणतात का मन इंद्रियाला जाणतं? मन कोणाला जाणतं? हे इंद्रियाला जाणतं. इंद्रिय मनाला जाणू शकत नाही. बरं, जाऊ द्या. मनाला बुद्धी जाणते का बुद्धी मनाला जाणते? मन हे बुद्धीला जाणू शकत नाही. बुद्धी त्या मनाला काय करू शकते की जाणू शकते. म्हणून बुद्धी श्रेष्ठ आहे. म्हणून इंद्रियापेक्षा विषयापेक्षा मनाहीपेक्षा आणि बुद्धीलाही सुद्धा कुणी ना कुणीतरी अधिष्ठान आहे. म्हणून बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास. म्हणून बुद्धीला सुद्धा आपण जाणतो. कसे जाणतो? आतापर्यंत मला काही कळत नव्हतं म्हणतो का नाही आपण? म्हणजे बुद्धीला कळत नव्हतं हे जाणतो, आणि आता मला सर्व कळायला लागलं हे जाणतो. म्हणजे बुद्धीचं न कळणं आणि बुद्धीचं कळणं यालाही आपण जाणतो. याचा अर्थ आपण सर्व जगातील पदार्थाला जाणतो, पण जगातील पदार्थ आपल्याला जाणू शकत नाही. कोणताच पदार्थ तुम्हाला जाणू शकत. आपण इतके मोठे आहोत महाराज, सर्वात्मकपण माझे हिरोणी नेतो कोण?
आपण ज्ञानस्वरूप आहोत, पण आपण विनाकारणच त्या बुद्धीच्या पाठीमागे लागलो आणि बुद्धीच्या ज्ञानाला आपण स्वतःचं काय समजून राहिलो? ज्ञान. कारण वेद शास्त्र संपन्न हे बुद्धीचं वैभव, आणि त्याला आपण काय म्हणायला लागलो? मी. तुमचे MA BEd बुद्धी ते समजायला लागलो मी. म्हणजे बुद्धी आत्मस्वरूपाला जाणू शकत नाही, पण आत्मस्वरूप मात्र बुद्धीला काय होतं की जाणू शकतं. म्हणून इथे त्यांनी चैतन्याचं लक्षण लिहिलंय. चैतन्य म्हणजे काय? जे ज्ञानरूप आहे, जे सर्व घटाधिक प्रपंच असं जाणते, आणि ज्याला अन्य मन इंद्रिय कोणी जाणू शकत नाही, त्याला काय म्हणायचं? चैतन्य. मग तुम्ही कोण? इंद्रिय, विषय मन, बुद्धी नाही. मग कोण? चैतन्य. पण या शरीरात राहता म्हणून तुम्हाला काय म्हटले? कुटस्थ चैतन्य. काय नाव दिले त्याला? कुटस्थ चैतन्य. तुम्ही या सर्वांना वाचून राहता. काय आपल्याला आपण उगीच लोक म्हणतो बाबा चोरा चिलटाचं माणसं पाहिजे समजा. तुम्ही सगळ्या वाचून राहता. मला तुमचं जे अस्तित्व आहे ना, ते अस्तित्व कुणीही हिरून नेत नाही. म्हणून त्याला काय म्हणायचं? चैतन्य. तुम्ही चैतन्य स्वरूपात अमर आहात. अमर आहात खरे की पहा. हे राहिलेला विषय आपण उद्या वाचू. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज.